हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज शोभा लोणकर. आज आपण स्टँडर्ड 11मध्ये आर्ट्स आणि होम सायन्स या वर्गात लेसन नंबर 2 युनिट नंबर 2 या टॉपिकमध्ये कॉन्ट्रीब्युशन ऑफ वेस्टर्न अँड इंडियन सोशलॉजिस्ट, पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचे योगदान ह्याविषयी जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये 2 पार्ट्स दिलेले 2.1 अँड 2.2. इंट्रोडक्शन टू वेस्टर्न सोशलॉजिस्ट फर्स्ट अँड सेकंड इज दॅट इंट्रोडक्शन टू इंडियन सोशलॉजिस्ट, म्हणजेच पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञांचा परिचय आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचा परिचय याचा आपल्याला या ठिकाणी सविस्तर अभ्यास करायचा आहे. ह्या युनिटमध्ये फर्स्टली आपण अभ्यासणार आहोत इंट्रोडक्शन, प्रस्तावना. प्रस्तावनेत अब्दुल रहमान इब्न खाल्दून हे पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञ आहेत. समाजशास्त्र ही पाश्चिमात्य कल्पना आहे असे त्यांनी मांडले होते, पण काही विचारवंत अभ्यासक जगाच्या वेगवेगळ्या भागातून खूप पूर्वीपासून समाजशास्त्र उपयोगात आणत होते. अब्दुल रहमान इब्न खाल्दून यांचा जन्म उत्तर आफ्रिकेमध्ये ट्युनिस येथे झालेला होता. राजकारणामध्ये ते सक्रिय राहिले. त्यांनी ट्युनिस, मोरोक्को, स्पेन येथील सुलतानांना सेवा पुरवलेली होती आणि अशातच त्यांनी विविध अशा काही अनुभवाधिष्ठित संशोधन केलं. सामाजिक घटनांमधील कारणांचा अभ्यासही त्यांनी त्यावर भर दिला. सामाजिक संस्था आणि परस्पर संबंध यावरही त्यांनी खूप मोठा अभ्यास केलेला आहे आणि तुलनात्मक कॉम्पॅरेटिव्ह स्टडीजसुद्धा त्यांनी केलेली आहे. तर हे ज्या इंग्लिश मिडियमच्या टेक्स्टबुकमध्ये ब्लू चार्टमध्ये दिलेली आणि मराठी मीडियममध्ये पिंक चार्टमध्ये ही माहिती ज्या ज्या ठिकाणी दिलेली आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ते एक्स्ट्रा नॉलेज गेन करायचं आहे, म्हणजे एक्स्ट्रा ज्ञान प्राप्त त्या ठिकाणी त्यांनी करायचं आहे. तत्पूर्वी या ठिकाणी आपण या 2.1 ह्या पॉईंटमध्ये इंट्रोडक्शन टू वेस्टर्न सोशलॉजिस्ट ह्या संदर्भात फर्स्टली फ्रान्स इज सेड टू बी द birthplace of sociology as the foundations of sociology were laid down to by Auguste Comte and Emile Durkheim. In that country, the legacy of sociology was later on contributed in other countries in European and the Western world. Auguste Comte आणि एमिल दुर्खीम किंवा डर्कहाइम यांनी फ्रान्समध्ये समाजशास्त्राचा पाया रचला आणि त्यामुळे फ्रान्स ही समाजशास्त्राची जन्मभूमी मानली गेलेली आहे. ही समाजशास्त्रीय परंपरा नंतरच्या काळामध्ये यथावकाशपणे युरोपीय आणि पाश्चिमात्य अशा देशामध्ये पसरली. त्यानंतर समाजशास्त्राचा विकास हा फक्त पाश्चिमात्य जगापुरताच मर्यादित राहिला नाही, तर तो हळूहळू पुढे भारतातही येऊ लागला. द डेव्हलपमेंट ऑफ सोशलॉजी इज नॉट रिस्ट्रिक्टेड टू द वेस्टर्न वर्ल्ड. सोशलॉजी हॅज ऑल्सो डेव्हलप्ड in India. There are numerous sociologists in India. In this unit, we will focus on 6 sociologists: Auguste Comte, Emile Durkheim, and Karl Marx from the West, and G.S. Ghurye, M.N. Srinivas, and Iravati Karve from India. Each sociologist has worked on specific areas within the broad scope of sociology as a discipline. Many of them have developed specific concepts unique to their area of inquiry and developed theories through which they explain human social behavior. या प्रत्येक समाजशास्त्रज्ञांचा आपल्याला ह्या युनिटमध्ये अभ्यास करायचा आहे. स्वतंत्रपणे त्यांनी मांडलेले विचार त्या संदर्भात आपल्याला इन डिटेल अभ्यास करायचा आहे. यामध्ये आपण पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञांचा परिचय ह्या घटकामध्ये ऑगस्ट कॉम्ट 1798 to 1857 हा त्यांचा कार्यकाल आहे. या ठिकाणी आपल्याला ऑगस्ट कॉम्ट यांचं चित्र दिसत आहे. त्या चित्रामध्ये बघा ऑगस्ट कॉम्टचं पर्सनॅलिटी आपल्याला दिसत आहे. तर यामध्ये 1798 to 1857
ह्या पिरियडमध्ये त्यांनी काय काय योगदान दिलं भारतीय पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञ म्हणून किंवा पाश्चिमात्य ज्ञान त्यांच्या एकूणच सगळ्या कार्यातून आपल्याला दिसून येतं. ऑगस्ट कॉम्त, पॉप्युलरली नोन ॲज फादर ऑफ सोशॉलॉजी, वॉज बॉर्न ॲट मॉन्टपेलियर, फ्रान्स ऑन 19th January 1798. His full name was Isidore Auguste Maric Francois Xavier Comte. यामध्ये ऑगस्ट कॉम्त यांना समाजशास्त्राचा जनक मानले गेलेले आहे. त्यांचा जन्म 19 जानेवारी 1798 फ्रान्समध्ये मॉन्टपेलियर येथे झाला. त्यांचं पूर्ण नाव आपण बघितलं तर इसिडोर ऑगस्ट मॅरिक फ्रँकॉइस झेवियर कॉम्त असे आहे किंवा असे होते. ते बंडखोर वृत्तीचे आणि प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देणारं त्यांचं एकूणच व्यक्तिमत्व होतं. ते गणितामध्ये तज्ज्ञ होते, तत्त्ववेत्ते होते. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी समाजाच्या पुनर्रचनेची गरज व्यक्त केली होती. बघा केवढा मोठा विचार होता त्यांच्या सगळ्या विचारामध्ये, की त्यांना जाणवलं की आपल्याला समाजाची पुनर्रचना करायला पाहिजे, म्हणजे रिस्ट्रक्चर अवर सोसायटी. या दरम्यान आपण कॉम्त बिलीव्ड दॅट द इव्होल्युशन ऑफ ह्युमन माइंड हॅड टेकन प्लेस अलॉंग विथ द इव्होल्युशन ऑफ द इंडिव्हिज्युअल माइंड. इन अदर वर्ड्स, he says that just as each individual develops from the stage of a devout believer in childhood to a critical metaphysician in adolescence to a natural philosopher in adulthood, so also human beings and their system of thought have involved in 3 major stages. ऑगस्ट कॉम्त यांनी त्यावेळी ज्याप्रमाणे मानवी मनाची उत्क्रांती होते त्याचप्रमाणे समाज मनाचीही व्हायला हवी असा विचार मांडलेला होता. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीचा विकास हा बालपण आणि त्यानंतर चौकस पोंगडावस्था आणि सहज स्वाभाविक तात्विक प्रौढावस्था या अवस्थातून होतो, तसाच समाजाचाही विकास अशाच अवस्थेतून होतो असं त्यांनी ठामपणे आपलं मत व्यक्त केलेलं होतं. आणि हे मत मांडताना त्यांनी काही फिलॉसॉफी आपल्यापुढे मांडलेली आणि तीच फिलॉसॉफी आपल्याला 3 पॉईंट्समध्ये अभ्यासायची आहे. थिओलॉजिकल स्टेज, मेटाफिजिकल स्टेज अँड पॉझिटिव्ह सायंटिफिक स्टेज, म्हणजेच धार्मिक अवस्था, धर्मशास्त्रीय अवस्था, मेटाफिजिकल स्टेज आध्यात्मिक तात्विक अवस्था आणि पॉझिटिव्ह सायंटिफिक स्टेज वैज्ञानिक प्रत्यक्षवादी अवस्था. या ठिकाणी आपल्याला थिओलॉजिकल स्टेज धार्मिक किंवा धर्मशास्त्रीय अवस्था त्यासंबंधी थोडक्यात जाणून घेऊया. कॉम्त इज ऑफ द व्ह्यू दॅट इन द फर्स्ट स्टेज आयडियाज अँड व्ह्यूज were influenced by spiritual and supernatural factors. It was believed that there was a monopoly of God over all events in the world. God is creator and controller of all things. बघा या टप्प्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की ही मानवाची पहिली अवस्था आहे आणि मानवाच्या विचार आणि कल्पनांवर पूर्णपणे अलौकिक अनैसर्गिक घटकांचा एकूणच प्रभाव आहे. माणसाचा असा विश्वास होता की जगामध्ये ज्या काही घटना घडत आहे तर त्या कोण नियंत्रित करतं, तर देव नियंत्रित करतो आणि त्या देवाच्या अंडर घडवल्या जातात. माणसाचा देवावर आणि अमानवी शक्तींवर अत्यंतिक विश्वास होता. माणूस असे मानत होता की सर्व ज्या काही घटना घडत आहे अनैसर्गिक अमानवी ह्या सगळ्या ह्या शक्तींमुळेच घडतात. आणि म्हणून उदाहरण जर बघितलं तर सर्व नैसर्गिक आपत्ती या देवाच्या कोपामुळेच घडून येतात, अशी ही त्यावेळची अवस्था होती. म्हणजे ही झाली पहिली अवस्था, मानवी अवस्था. त्यानंतर सेकंड मेटाफिजिकल स्टेज आध्यात्मिक तात्विक अवस्था आपण बघत आहोत. या अवस्थेमध्ये जर बघितलं तर दिस स्टेज इज ऑल्सो नोन ॲज अ ॲबस्ट्रॅक्ट स्टेज टू
thinking. In this stage, explanations based on faith in supernatural beings were replaced by those based on abstract power. This abstract power was considered responsible for guiding and controlling human and natural activities. आध्यात्मिक ह्या अवस्थेमध्ये विकासाची ती एक अमूर्त अवस्था मानली गेलेली. ह्या अवस्थेमध्ये अतेंद्रिय अमानवी शक्तींवरील विश्वास मग काय होतो, हळूहळू अमूर्त स्वरूपाच्या शक्तीवर बसू लागतो, की जी आपल्याला डोळ्याने दिसत नाही आहे, पण ती शक्ती आहे, त्याला अमूर्त म्हटलेलं आहे. या अमानवी शक्तीमुळेच मानवाच्या आणि निसर्गाच्या सर्व हालचाली होतात असं मानलं गेलेलं आहे. पहिल्या अवस्थेपेक्षा वैचारिक पातळीत दुसऱ्या अवस्थेत बराच विकास झालेला आपल्याला दिसून येतो. एकच देव या संकल्पनेत बराच बदल या अवस्थेमध्ये होतो. त्यामुळे बरीचशी सुधारणा ही मानवाच्या विचार आणि प्रक्रियेत झालेली असते, असं कॉम्त यांचं मत होतं. दिस स्टेज इज मोर ऑर लेस अ डेव्हलप्ड स्टेज ऑफ द फर्स्ट स्टेज ऑफ थिंकिंग. कॉम्त हॅज characterized it as an amended and improved form of theological thinking. The conception of one God is replaced here. And third point, positive scientific stage. वैज्ञानिक प्रत्यक्षवादी अवस्था आपण अभ्यासतोय. In the world of Auguste Comte, this is an improved and scientific form of human thinking. Now, instead of imagination, we turn to observation. Reason and examination were best plank of knowledge at this stage. Here, one seeks to establish laws which link facts and which ground social life. कॉम्त यांचं मत आहे की ही मानवी विचारांची जी काही सुधारित आणि वैज्ञानिक अवस्था आहे, तर ती आत्ताच्या काळामध्ये आलेली जी स्थिती आहे ती खऱ्या अर्थाने दिसून येते. कल्पनांची जागा आता कशाने घेतलेली आहे, तर निरीक्षणाने घेतलेली आहे, ऑब्झर्वेशनने घेतलेली आहे. प्रत्येक गोष्टीची कारणमीमांसा करणं, तिचं परीक्षण करणं आणि त्या गोष्टींना या अवस्थेमध्ये खूपच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. यात सामाजिक जीवनातील घटनांचे तथ्यांच्या सहाय्याने म्हणजेच सत्याच्या सहाय्याने नियमात रूपांतर करण्याचा किंवा नियम प्रस्थापित करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो आणि म्हणून त्याला वैज्ञानिक किंवा प्रत्यक्षवादी अवस्था असं म्हटलं गेलेलं आहे. आणि ज्या की हे 3 विचार आपल्याला ऑगस्ट कॉम्त यांनी दिलेले आणि म्हणून त्यांचं मत आहे की समाजशास्त्राचा विकासही अशाच अवस्थांमधून अपेक्षित होता आणि म्हणूनच हा 3 अवस्थांचा नियम त्यांनी ज्ञान, सामाजिक संघटन आणि इतर घटनांनाही त्यावेळेला लागू केलेला होता. That is way he applied the law of 3 stages of development in regard to knowledge, social organization and other matters. ओके, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञांचा परिचय करून घेताना पहिले समाजशास्त्रज्ञ ऑगस्ट कॉम्त यांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. यानंतरचा टॉपिक आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.